जंगलात एक आजी राहत होती. ती रोज जंगलात जाऊन लाकडं आणायची, चुलीवर भाकरी भाजायची आणि गरम गरम खात बसायची. एक दिवस ती नेहमीप्रमाणे लाकडं आणायला गेली तर एका झाडाखाली तिला थंडीने थरारणारं एक लहानसं माकड दिसलं. आजीला दया आली. ती म्हणाली, "अरे बाळा, चल माझ्यासोबत, असा बसू नकोस." ती माकडाला घेऊन घरी आली, चूल पेटवली आणि म्हणाली, "बस रे बाळा, आता थंडी नाही वाटणार तुला." आजीने गरम भाकरी भाजली, थोडं दूध दिलं आणि दोघे मिळून छानपैकी खाऊन घेतलं. त्या दिवसापासून माकड आजीचा साथीदार झाला. रोज सकाळी दोघं जंगलात जायचे, लाकूड आणायचे आणि संध्याकाळी चूल पेटून ऊब घेत भाकरी आणि दूध खायचे. त्यांचं जगणं आनंदाचं चाललं होतं. पण एक दिवस आजीला ताप आला. ती थोडी अशक्त झाली होती. माकड चिंतेत पडलं. लगेच गावाकडे जाऊन तो डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टर आले. त्यांनी औषधं दिलं, पण म्हणाले, "आजीने काहीतरी खायला हवं, नाहीतर औषधं उपयोगी पडणार नाही." माकडाला ते लक्षात आलं. तो लगेच जंगलात धावला. झाडावरून ताजी फळं तोडून आणलं आणि त्याने आजीला प्रेमाने खाऊ घातलं. औषधं दिलं. हळूहळू आजीची तब्येत सुधारू लागली. ती उठली आणि डोळ्यात अश्रू आणून माकडाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "बाळा, तू तर माझ्यासाठी देव बनून आलास." माकड हसत तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले. दोघे पुन्हा पूर्वीसारखे चुलीच्या उभेत प्रेमाने समाधानात जगू लागले. अशाच छान छान गोष्टींसाठी चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.